नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी कोमल सोनटके तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी आज चालली आहे एका ब्रायडल असाइनमेंटसाठी आणि सोबत आहे माझी स्टुडंट समृद्धी. हो, आज प्रशांत नाही आहे कारण प्रशांतचे पेपर सुरू आहेत म्हणून त्याला सुट्टी आहे आणि माझी स्टुडंट माझी समृद्धीला घेऊन मी चालले माझ्या प्लेसवर जिथे मला काम करायचं आहे. आणि हो, आज मला दोन मेकअप एक साथ करायचे आहे कारण लग्न एकाच ठिकाणी आहे आणि दोन्हीही नवऱ्या एकाच ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामुळे हे माझ्यासाठी फार जास्त चॅलेंजिंग असणार आहे. या 4 वर्षाच्या करिअरमध्ये फर्स्ट टाईम एव्हर मी 2 नवरी एकत्रच तयार करते. मी माझ्या जागेवर पोहोचलेली आहे आणि वेळेवर म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करून बघा नवरींना तयार करते. बिफोर आफ्टर घेतलं बट हाय मोरी दैया, लाईट गेली. इथेही प्रॉब्लेम सुरू होता. मेकअप करत होती पण 4 वेळा लाईनच जात होती. पण काय करावं, सर्व अडचणींवर मात देईल तीच मेकअप आर्टिस्ट असते. आणि मेकअप असा झालेला आहे. तिची हेअरस्टाईल पण टाकलेली आहे छानपैकी. ती म्हटली ताई मला जुडा वगैरे नको कारण तिचे लांब होते, त्याच्यामुळे तिला अशी मरमेड लॉंग हेअरस्टाईल तिला देऊन दिली मी. आणि सोबतच दुसऱ्या आमच्या नवरीबाई होत्या त्यांना जुडा टाकून दिला. छानपैकी त्यांची तयारी केली. तयारी झाल्यानंतर बिफोर आफ्टर घेतलं परत एकदा. आणि हे क्यूट अशा माझ्या छोट्या नवरीबाईंना मला तयार करायला खूप जास्त आवडलं. तुम्हालाही हे मेकअप लुक कसे वाटले नक्की सांगा. काय करावं, पोज द्यावी लागते, करावं लागतं कारण जो दिखता है वो बिकता है अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काढतच राहावं लागते आणि करतच राहावं लागते ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं तुम्हालाही माहीत आहे, जर तुम्ही ब्रायडल मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. वेळेच्या आधी म्हणजे 11:30 वाजता लग्न लागणार होतं पण आम्ही वेळेच्या आधी दोन्हीही नवरींना तयार करून ठेवलेलं आहे. मस्त मॅडम रिलॅक्समध्ये बसून आहेत आणि सोबत साईडला मेकअप पण चालू होते आमचे, जे आमच्या समृद्धी करत होती. यांचे छान मेकअप करत, यांचे बोलणं वगैरे ऐकत, छान गप्पा मस्ती करत माझे मेकअप संपले. नवरी आले, नवरदेवाला कॉंग्रॅच्युलेशन केलं, बाय बाय केलं आणि मी घरच्यासाठी निघाले. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.